नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बुद्धिमत्ता या विषयावरचा पुढचा घटक तर्कसंगती व अनुमान ह्याचा नातेसंबंध हा टॉपिक बघणार आहोत. आता नातेसंबंधावरची जर तुमच्या पुस्तकातली प्रश्न बघितली ना, तर तो खूप अवघड आहे. पण आज मी तुम्हाला एक अतिशय सोपी टेक्निक सांगणार आहे, की ही गणितं सोडवायची कशी, ठीक आहे? आता काय करायचंय आपल्याला, जे नातेसंबंध पुस्तकात दिलेत ना प्रश्नामध्ये, तर त्याच्यावरून आपल्याला एक डायग्राम काढायची, एक आकृती काढायची आणि त्यावरून शोधायचं, की त्या प्रश्नाचं उत्तर काय, ठीक आहे? तर आता ही आकृती काढायची कशी? तर बघूया. ह्याच्या छोट्या-छोट्या एक बेसिक टिप्स आहेत, त्या मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम ज्या प्रश्नामध्ये जर महिला किंवा स्त्री किंवा मुलगी ह्याचा उल्लेख असेल ना, तर त्या स्त्री किंवा महिला किंवा मुलीसाठी ना, नाव लिहिताना त्याला असं करायचं गोल. अशा टाईपमध्ये असं किंवा तुम्ही अशी अंडाकृती डायग्राम काढू शकता तिथे. ठीक आहे. त्यानंतर पुरुषांचा उल्लेख असेल किंवा मुलगा, आजोबा, काका हे जर असतील ना त्यातले, तर ते कसे लिहिणार आपण? चौकोनात लिहायचे. ठीक आहे. त्यानंतर समवयस्क व्यक्ती. समवयस्क म्हणजे काय? एकाच वयाच्या किंवा एका पिढीतल्या. कोण एका पिढीतल्या असतं? आई-वडील, काका, काकू, मामा-मामी हे सगळे कसे आहेत? आत्या, मामा हे सगळे एका वयाचे आहेत ना, मग ते झाले समवयस्क. तसेच भाचा-भाची, मुलगा-मुलगी हे सगळे एका पिढीतले झाले की नाही? ते सुद्धा झाले समवयस्क. जर 2 व्यक्ती समवयस्क असतील ना, त्यांच्यातलं रिलेशन दाखवायला किंवा त्यांच्यातला संबंध मी ह्या रेषेने दाखवते. ठीक आहे. आता पती-पत्नी असेल तर कसं दाखवायचं? पती-पत्नी म्हणजे आता हे पती आणि ही पत्नी. मी तुम्हाला सांगितलं चौकोन पुरुषासाठी, गोल स्त्रीसाठी. आता हे दोघं पती-पत्नी मी दाखवणार कसे? 2 रेषेने. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट नातेसंबंध सोडवताना. तुम्हाला सगळे बेसिक नातेसंबंध माहिती पाहिजे. म्हणजे कोण? आत्या, मामा, काका-काकू, मामा-मामी, भाची कोणाला म्हणतात, भाचा कोणाला म्हणतात, पुतण्या, पुतणी, नणंद, वहिनी हे बेसिक बेसिक जी नाती आहेत ना, ती तुम्हाला माहिती पाहिजे. मग तुम्हाला ते ते त्याचे चित्र काढता येईल आणि त्याच्यावरून तुम्हाला उत्तर सापडेल. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, अनिशची काकू ही उमेशची मामी लागते. तर उमेश अनिशचा कोण? आता सर्वप्रथम उमेश आणि अनिश काढून घेऊया. अनिश. अनिश मुलगा आहे की नाही? म्हणून त्याला काय करणार मी? त्याला दाखवताना चौकोनात दाखवणार. त्यानंतर उमेश. अनिश आणि उमेश एकाच वयाचे आहेत. उमेश म्हणून समोरासमोर आणि दोघांनाही मी बॉक्समध्ये दिलं. ठीक आहे. मी पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलंय, पुरुष असले की बॉक्सने दाखवायचंय चौकोनाने. त्यानंतर अनिशची काकू, ह्याची काकू, थांबा जरा, ही अनिशची जी काकू आहे ना, ती उमेशची कोण आहे? काकू मामी. अनिशची काकू, अनिशची काकू, उमेशची कोण झाली? मामी. आता अनिशची काकू आहे म्हणजे काकांची बायको. कुणाची बायको आहे? काका. ठीक आहे. आता इथपर्यंत समजलं. लक्ष द्या व्यवस्थित. आता उमेशची ही काकी आहे ना, उमेशची कोण लागती? मामी. म्हणजे आधी उमेशची आई काढून घेऊया. आई. मामी म्हणजे कोण असती? मामाची बायको ना. म्हणजे हा जो काका आहे ना अनिशचा, हा ह्याचा कोण लागतोय? मामा. म्हणजेच कोण? आईचा भाऊ की नाही? ठीक आहे. मग आता त्यांनी काय विचारलंय? उमेश अनिशचं कोण? उमेश अनिशचा कोण? आता अनिशचा काका आहे ना, त्याची बहीण, ह्याची आई आहे ना, म्हणजे ही कोण लागते? अनिशची आत्या. मग हा उमेश कोण झाला? अनिशचा आते भाऊ. समजलं? एकच लक्षात ठेवायचं. पुरुष असतील तर चौकोन, स्त्री असेल तर गोल, समवयस्क असतील तर समोरासमोर लिहायचे, एका लाईनीत लिहायचे. आता काकू, काका, मामा हे आई ते समवयस्क झाले की नाही, एकाच पिढीतले, म्हणून ते वरती लिहिले. अनिश आणि उमेश भाऊ भाऊ लागतात ना, ते खालच्या साईडने लिहिले. समजलं? आणि काका आणि काकी किंवा मामा मामी पती पत्नी झाले ना, म्हणून त्या दोघांमध्ये काय दिली मी? डबल रेष. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आहे. संजय फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला, हिच्या मामाची एकुलते एक बहीण ही माझी आई आहे. तर तर फोटोतली व्यक्ती संजयची कोण? आता हे जे वाक्य आहे ना, त्याला चित्रात रूपांतरित करूया.
संजयने एका फोटोतल्या व्यक्तीकडे बोट दाखवलं आणि मला हिच्या मामाची, म्हणजे हिच्या म्हणजे ती काय आहे, स्त्री आहे. मग मी तर काय करते, एक गोल काढून घेते. गोल. त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे का? नाही. कोण सांगतंय? संजय. संजय. आता ह्या फोटोतल्या व्यक्तीच्या मामाची एकुलती एक बहीण. आता या व्यक्तीच्या आधी मामा म्हणजे कोण? आईचं भाऊ ना. मग हिच्या आईचं आई, या मुलीची आई, तिचा भाऊ म्हणजे मामा, त्या मुलीचा मामा. ह्या मामाची एकुलती एक बहीण म्हणजे कोण? या मुलीचीच आई की नाही? ठीक आहे. मग ही एकुलती एक बहीण ही माझी आई आहे. ही संजयची सुद्धा आई आहे, वाक्यात दिलंय. तर फोटोतली व्यक्ती संजयची कोण? दोघांची आई सेम, म्हणजे ही मुलगी ही संजयची कोण असणार आहे? बहीण. आता तिसरा प्रश्न बघूया. महेशला 3 बहीण व 3 भाऊ आहेत. मनीषाला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. मनोजला 4 बहिणी व 2 भाऊ आहेत. सचिन मनीषाचा भाऊ आहे. महेशची बहीण मीता आहे. तर सर्वात जास्त भाऊ कोणाला? आणि त्यात 4 ऑप्शन दिले. ठीक आहे, त्यांचे शोधायचे आहेत मला. तर दिसतंय खूप मोठा प्रश्न, पण लिहायला गेलं ना खूप छोटा आहे. आता बघा, महेश सांगितलाय. महेश मुलगा आहे की नाही? त्याला चौकून करते. त्याला काय सांगितलंय? 3 बहिणी व 3 भाऊ. 3 बहिणी, 1 2 3, समवयस्क आहेत म्हणून रेषा दिलाय. भाऊ 1 2 3, इथपर्यंत समजलं. आता दुसरं वाक्य, मनीषाला 2 बहिणी व 3 भाऊ आहे. आता लिहिते मनीषा. मनीषा मुलगी आहे की नाही? तिला गोल करते. तिला किती आहे? 2 बहिणी. आणि किती भाऊ आहेत? 3. 1 2 आणि 3. इथपर्यंत समजलं. इथपर्यंत प्रश्न झाला. कुठपर्यंत? इथपर्यंत. आता मनोजला 4 बहिणी व 2 भाऊ आहेत. आता इथं काढते मनोज. मुलगा आहे की नाही? चौकोन. त्याला किती आहे? 4 बहिणी व 2 भाऊ. 1 2 3 4 आणि 2 भाऊ. समवयस्क असल्यामुळं सिंगल रेषेने सगळ्यांना जोडते. इथपर्यंतची माहिती झाली. इथपर्यंत. आता सचिन मनीषाचा भाऊ आहे. मनीषाच्या भावांपैकी एकाचं नाव काय आहे? सपोज याचं पकडूया आपण. याचं नाव आहे सचिन. एका भावाचं नाव मनीषाच्या. इथपर्यंत समजलं. आता महेशची बहीण मीता आहे. महेश आहे ना, त्याच्या एका बहिणीचं नाव काय आहे? मीता. आता एवढी सगळी माहिती झाली. आता त्यांनी काय विचारले? सर्वात जास्त भाऊ कुणाला आहे? ऑप्शन ए पहिले महेशला बघूया किती भाऊ आहेत. 1 2 3, 3 भाऊ आहेत महेशला. सचिनला बघूया, सचिनला किती भाऊ आहेत? 2. मनीषाला बघूया, मनीषाला किती भाऊ आहेत? 1 2 3, 3. आता बघूया मीताला किती भाऊ आहेत? 1 2 3 4. मग सर्वात जास्त भाऊ कुणाला झाले? मीताला. हे आहे आपलं उत्तर. चौथा प्रश्न आहे, एका पुरुषाकडे पाहून एक स्त्री म्हणाली, त्यांचे वडिलांची माझ्या वडिलांच्या आता चौथा प्रश्न आहे, एका पुरुषाकडे पाहून एक स्त्री म्हणाली, त्यांचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलते एक मुलीचे सासरे आहेत. तर त्या स्त्रीचे त्या पुरुषाशी नाते काय? आता एक पुरुषाकडे बघून एक स्त्री बोलली. एक स्त्री त्या पुरुषाकडे बघून, पुरुष आहे त्याच्याकडे बघून काय बोलली? ह्या पुरुषाचे वडील, त्यांचे वडील म्हणजे असे येणार. माझ्या वडिलांच्या, तिचे वडील, हे तिचे वडील. माझ्या वडिलांचे, ह्याचे वडील, हे तिचे वडील. माझ्या वडिलांच्या एकुलते एक मुलीचे, एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्वतःच की नाही, त्यांना दुसरा अपत्य नाहीये, म्हणजे मूल नाहीये, म्हणजे ती स्वतः. एकुलत्या एक मुलीचे सासरे, म्हणजे हा माणूस काय झाला? तिचे मिस्टर, हे तिचे सासरे आहेत की नाही? सासरे आहेत. तर त्या स्त्रीचे पुरुषाचे नाते काय? पती पत्नी झाली की नाही? समजलं. आता पाचवा प्रश्न आहे,
मीनल ही आशुतोषची पत्नी आहे आणि आरतीची वहिनी आहे. सुमन आरतीची आई आहे. तर सुमन व मिनलचे नाते काय? मीनल नावाची एक बाई आहे. ती आशुतोषची पत्नी पण आहे आणि आरतीची वहिनी पण आहे. हे आपण काय करूया? आकृतीत काढूया. मीनल मीनल आशुतोषची पत्नी आहे. आशुतोष ठीक आहे. हे दोघं काय आहेत? नवरा बायको आहेत. ठीक आहे. आता ही मीनल आहे ना, आशुतोषची पत्नी असण्याबरोबरच आरतीची वहिनी आहे. आरती वहिनी कोण असती? भावाची बायको. मग आरतीचा भाऊ कोण? आशुतोष. आता सुमन आरतीची आई आहे. सुमन स्त्री आहे की नाही? आरतीची आई आहे. हे दोघं भाऊ बहीण आहे, म्हणजे ती आशुतोषची पण काय झाली? आई झाली की नाही? आता विचारलंय सुमन आणि मिनलचे नाते काय? सुमन आणि मिनलचे नाते. सुमन आशुतोषची आई आहे, म्हणजे मिनलची कोण झाली? सासू. मग नाते काय झाले? सासू सून. याचं उत्तर मिळालं. तर 6वा प्रश्न आहे, सेजलची आई माझ्या आईला आई म्हणते, तर सेजल माझी कोण? आता सेजल मुलगी आहे की नाही? सेजल सेजल तिची आई, सेजलची ही आई आहे. ही सेजलची आई ही जी व्यक्ती नाही इथे, ती व्यक्ती सपोज आपण गर्लच पकडूया, बॉय असलं तरी चालेल. हिची आई हिच्या आईला ही पण आई बोलते. तर म्हणजे हे दोघं काय झाले? भावंड झाले की नाही? ही सेजलची आई आणि ही भावंड झाली, त्यांची आई सेम आहे ना. मग सेजल हिची कोण? भाची. बहिणीच्या मुलीला काय म्हणतात? भाची. आता 7वा प्रश्न आहे, नीरजला आता 7वा प्रश्न आहे, नीरजला 4 मावश्या व 4 काका आहेत व 3 मामा आहेत. तर दिल्लीत राहणाऱ्या त्याच्या मामाला अनुक्रमे किती बहिणी आणि किती भाऊ आहेत? ठीक आहे. आता ह्या प्रश्न सोडवायच्या आधी एक माहिती पाहिजे. मामा म्हणजे कोण? आईचा भाऊ. मावशी म्हणजे कोण? आईची बहीण. आणि काका म्हणजे कोण? वडिलांचा भाऊ. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करूया? आपल्याला माहिती दिली ती लिहूया. नीरज एक मुलगा आहे. तर त्याला त्याच्या आधी बघूया, इकडे लिहूया आई. हे झाले वडील, त्याचे आई वडील हे. ठीक आहे, आई आणि हे वडील. त्याला काय सांगितलंय? 4 मावश्या आणि 3 मामा आहे. 4 मावश्या, 1 2 3 4, म्हणजे त्याच्या आईला 4 बहिणी आहे. आणि किती? 3 मामा, 1 2 आणि 3. एकूण एवढे जण ते भावंड आहेत. त्यानंतर किती मामा आहेत? सॉरी, काका किती आहेत? 4, म्हणजे वडिलांचे भाऊ. 1 2 3 आणि हे 4. हे झाले वडिलांचे भाऊ, त्याचे काका, ह्या मावश्या आणि हे मामा. आता त्यांना काय विचारलंय? दिल्लीत राहणाऱ्या त्याच्या मामाला, एक मामा आहे ना नीरजचा, तो कुठे राहतो? दिल्लीला. ठीक आहे. तर ह्या मामाला अनुक्रमे किती बहिणी आणि भाऊ आहेत? आता ह्या मामाला बहिणी बघूया. आधी बहिणी विचारलंय ना. 1 2 3 4 आणि त्या नीरजची आई धरून किती? 5 बहिणी. आणि भाऊ किती आहेत? 1 2 2. मग याचं उत्तर काय आलं? 5 आणि 2. आता 8वा प्रश्न आहे, श्री व सौ निकम यांना 2 मुलगे व 1 मुलगी आहे. तिन्ही अपत्य विवाहित असून त्यांना प्रत्येकी 2 मुले आहेत. तर त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसे राहतील? 2 व्यक्ती आहेत, पती पत्नी, श्री व सौ निकम. ह्यांना एकूण 3 मुलं आहेत. 2 मुलगे 1 मुलगी. सगळ्यांची काय झालेली आहे? लग्न झालेली आहे. आणि प्रत्येक त्या मुलीला आणि तिच्या 2 मुलांना 2-2 मुलं आहेत. ठीक आहे. तर त्यांच्या घरात कमीत कमी किती लोक राहतील? पाहिलं तर तसा सोपा प्रश्न आहे, पण हा जरा असा ट्विस्टी आहे. म्हणजे जरा असं त्याच्यात थोडस जरा हे ट्रिक आहे. ठीक आहे, सांगते आधी. श्री व सौ निकम हे दोघं, त्यांना किती? 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. ही मुलगी त्यांची. ठीक आहे. आता ह्या विवाहित आहेत की नाही? मग ह्यांच्या बायका, मुलांच्या बायका ह्या 2
आणि मुलीचे मिस्टर हे. ठीक आहे. आता तिन्ही मुलांना 2-2 आहेत मुलं. म्हणजे सपोज आपण पकडूया ह्यांना, ह्यांना आणि मुलीला पण 2. एक मुलगा मुलगी पकडूया आपण. आपण डायरेक्ट सांगितलं नाही, पण आपण मानूया. ठीक आहे. आता बघा, बऱ्याचदा मुलं काय करतात, सगळं मस्त त्यांनी सांगतात, एवढी मुलं आहेत. पण तसं नाही. की जी ह्यांच्या घरात एवढीच लोक राहणार की नाही, इथपर्यंतच. मुलगी सासरी जाणार ना राहायला. मुलगी, तिचे मिस्टर आणि ते मुलगा मुलगी ते दुसऱ्या घरात राहणार. मग कमीत कमी यांच्या घरात एवढीच लोक राहणार. कोण? एक, दोघं, 2, 3, 4, 5, 6, 7. किती किती लोक राहणार? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. फक्त 10 माणसं राहणार. शिव सौ निकम, त्यांची 2 मुलं, 2 सुना आणि प्रत्येक मुलाचे 2-2 मुलं. एवढे मिळून काय झाले? 10 लोक त्यांच्या घरात राहणार. 9वा प्रश्न आहे, वीणा सागरला म्हणाली, तुझ्या आईची आई ही माझ्या वडिलांची आई आहे, तर वीणा सागरच्या आईची कोण? आता बघा, वीणा सागरला बोलली ना, आधी वीणा घेऊया. वीणा आणि सागर. वीणा सागरला काय म्हणतीये? तुझ्या आईची आई, म्हणजे ह्याची आधी आई काढूया. ह्याच्या आईचीही पण आई. आई ही कोण आहे? वीणाच्या वडिलांची. वीणाचे हे जरी वडील, ह्यांची सुद्धा आई आहे. तर म्हणजे हे सागरची आई आणि वीणाचे आई वडील काय झाले? वडील हे काय झाले? भावंड झाले की नाही? त्यांची आई एकच आहे की नाही? मग वीणा सागरच्या आईची कोण लागल? वीणा सागरच्या आईची भावाची मुलगी आहे, म्हणजे कोण लागल? भाची. उत्तर आलंय भाची. आता 10वा प्रश्न आहे, लताच्या सासूच्या मुलीच्या एकुलत्या एक भावाशी लताचे नाते काय असेल? आधी घेऊया लता. स्त्री आहे की नाही? लता. हं? सासू म्हणजे कोण? नवऱ्याची आई. मग हा लताचा नवरा आणि ही आहे त्याची आई. नवऱ्याची आई म्हणजेच लताची सासू. आता सासूची मुलगी काढून घेऊया. ही मुलगी च्या एकुलता एक भाऊ कोण? लताचा नवराच आहे की नाही? मग त्या भावाशी लताचे नाते काय? हा हिचा भाऊ हिचा नवरा आहे, म्हणजे ही त्याची कोण झाली? पत्नी किंवा बायको. या प्रश्नाबरोबर आजचा हा नातेसंबंधावरचा व्हिडिओ इथेच संपतोय. माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.